ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। आमदार अपात्रता निर्णयाच्या तोंडावर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या भेटीवर शरद पवारांचं भाष्य। ज्यांना प्रकरणाचा निर्णय द्यायचा आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं म्हणजे संशयाला जागा। प्रतिमा जपण्याचा पवारांचा विधानसभा अध्यक्षांना सल्ला। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत पहिल्या दिवसापासून आमच्याकडेच। विधानसभा अध्यक्ष घटनेप्रमाणे निर्णय देतील। आमदार अपात्र प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। आम्ही शिवसेनेसोबत कायदेशीर पद्धतीने सरकार तयार केलंय, त्यामुळे सरकार कालही स्थिर होतं आणि उद्याही स्थिर राहील। विधानसभा अध्यक्ष कायदेशीर निर्णय देतील। आमदार अपात्र प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे आक्षेप। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। न्यायाधीशच आरोपींना भेटणार असतील तर न्यायाची काय अपेक्षा ठेवायची, उद्धव ठाकरेंचा सवाल। ईडीच्या पथकाची ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी छापेमारी। जोगेश्वरी येथील भूखंड प्रकरणी कारवाई केल्याची सूत्रांकडून माहिती। आक्षेपोटी कारवाई केल्याची विरोधकांची टीका। मुख्यमंत्र्यांनी फेटाळले आरोप। शिर्डीतील साईबाबांना 29 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण। बंगळुरू साईभक्त राजाराम कोटा यांनी मुकुट केला दान। साईभक्त कोटा यांचा साईबाबा संस्थाननं केला सन्मान। लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र केलं दाखल। राबडी देवी आणि मिसा भारती यांच्या नावाचा समावेश। पुढील सुनावणी 16 जानेवारीला। बंगळुरूमधील सीईओ महिलेनं गोव्यातील हॉटेलमध्ये आपल्या 4 वर्षाचा चिमुकल्याचा केला खून। पती पत्नीमधील तणावातून मुलाच्या हत्येचा संशय। महिलेला चित्रदुर्ग जिल्ह्यात केली अटक। अभिनेता यशचा मोठा कटआउट लावताना अपघात। 3 तरुण चाहत्यांचा झाला होता मृत्यू। यशनं घेतली पीडित कुटुंबियांची भेट। मदत देणार असल्याची केली घोषणा। फार्म हाऊसमध्ये घुसखोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ। मुंबई विमानतळावर कडक पोलीस बंदोबस्तात झाला स्पॉट। न्यूज टाइममध्ये इथेच थांबूया। सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी लॉग इन करा etvbharat.com।